तर बिग बॉस मधला जो आता चौथा माणूस आहे त्याच्यावर मला खूप राग येतो म्हणजे माणूस पण कसला, माणूसाचा फक्त मानू आहे, मानू तो म्हणजे हा काळू डॉन. काय काय झालं की लगेच त्या तनूचा हात पकडतो, तिला झप्पी मारतो. काय गरज आहे? हे ना आपल्या इंडियन कल्चरमध्येच हे आहे. काय कुठल्या मुलीला काय लगेच झाला रडली की लगेच इथे सातवण करायला जातात, लगेच मिठी काय मारतात, लगेच तेच काय करतात. अरे तू नीट राहा आता सांगतोय, नाहीतर तुला काय करणार माहिती आहे, त्या विशालला नाही तर त्या रोशनदाला फोन करून सांगणार तुला बायसेप मध्ये कचकन आवळायला, कळलं काय? बाकी या काळूचा ना सगळे फायदा घेतात, म्हणजे सगळे याला फाट्यावरच मारतात, कोण याचा काय ऐकत नाही, सगळे याला कामाला फिमाला लावतात. आणि ह्या माणसाला काय नुसता माणूस येतोय, हा माणूस नाही, हा फक्त वयाने मोठा आहे, बाकी आहे तर बालिशच. ह्याला काय पाहिजे? चहा. ह्याला फक्त नुसती चहा पाहिजे. बिग बॉसला भिकाऱ्याने बोलतो की मला चहा पाहिजे, मला साखर आणा, चहा पत्ती आणा. मला चहा प्यायची तळाची तलब आली, पत्ती आहे, दूध आहे, फक्त साखर हवी. तू माझ्या घरी ये, तुला ना चांगली काय म्हणतो कोरीच्या तुला पाचतो, कोरीच्या एवढी पाचतो ना की उलट्या करायला लागशील, एवढी पाचतो तुला. आणि हा कालू डॉन एवढा बनाव बाकरा आहे ना, तुम्हाला काय सांगू, दिसतो छोटा पण ह्याची ना कर्तृत्व ना खूप मोठी आहेत. म्हणजे काय करतो माहितीये हा, तनू रडली की तिचा हात पकडतो, तिला मिठी वगैरे मारतो आणि म्हणतो काय माहिती आहे, ही माझी मोठी बहीण आहे, मोठी बहीण. तुझे दाखवू काय मोठी बहीण, तुझे विचार दाखवू काय, ह्याच्या जरा रील्स बघा मग तुम्हाला समजेल. प्रभु हाँ आई लव यू. नहीं मैं कोई भी चीज पहले इस्तेमाल करता हूँ फिर विश्वास करता हूँ. चलो अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि हा कालू डॉन हाय एवढूसा, पण ह्याला भूक किती लागते, काय खुरा काय आणि जाता कुठं खाल्ल्याच्या नंतर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा आता आठवला बरं, मी काय म्हणतो, कुणाची भांडण झाली ना, म्हणजे बिग बॉस मध्ये ह्याच्यासोबत भांडण झाली तर करतात काय माहितीये, तर गॅसवरचा काय असतो तो गॅसवरचा, हा गाड, सगळे गाडं घेतात आणि लपवून ठेवतात. अरे काय बालिशपणा आहे हा, तुम्ही काय जरा पागल बिगल झालं. कोणाची भांडण झाली की गाडं घेतलं लपवलं, ह्याची भांडण झाली की ते गॅसवरचे गाडं घेतलं लपवलं. अरे काय बालिशपणा आहे हा, जरा नीट वागा ना. ते बिग बॉस स्वतः बोलले की हा बालिशपणा बाजूला राहू दे आणि ते गाडं ज्यांनी लपवलेत ना त्यांना द्या. गॅसवरची जाळी लपवण्याचा जो बालिश आणि निरर्थक प्रकार सुरू आहे, हा ते तर झालं की सगळ्यांना राग आल्याच्या नंतर घ्याचे गाडी लपवतात. मग ह्या प्रभूचं सुरू झालं. प्रभू कुठला प्रभू, काय प्रभू नाव आणि करतोय काय ते समजत नाही. हा सगळ्यांनी गाडं लपवल्याच्या नंतर ह्याचा म्हणणं काय की बिग बॉस मला खायला द्या, मला भूक लागले, माझं काय व्हायचं आता. अरे काय हाय केवढंच आणि खातंय केवढं, जातंय कुठं ते समजत नाही. मला खायला भेटेन बिग बॉस. तर खायला काय बिग बॉस मध्ये खायला आलाय काय, तुला ट्रॉफी बिची काय पडली नाही का, खेळत नाही काय नाही, काय माणूस, ह्याला पहिला बाहेर काढा. ह्याच्यानंतर माणूस आहे म्हणजे राख बिग नाही पण बिचारा हा रोशन दादा, काय बॉडी, म्हणजे वा काय बॉडी आहे त्याची, पण काय फायदाच नाही ना. म्हणजे नुसतं शांत, एकदम गरीब गाय कशी असते तसं एकदम शांत, लगेच मॅन्युप्लेट पण होईल. हा तो विशाल काय सांगतो ह्याला आणि हा लगेच ऐकतो, सगळ्यांचंच ऐकतो, काय बोलत नाही. पण आता राखी सावंत सोबत जरा त्याचा काहीतरी निसकटलाय, फिसकटलाय. जागी अगर फोन असताना तर फुटला असता तो. ते कोण रडतंय, मॅनेजर बनलोय त्या मॅनेजर बनलोय काय, एकदम बोलतो जरा राग बिग आणि रडला बिचारा, ह्या कुठल्या तरी एपिसोड मध्ये रडला. अरे काय मर्दा म्हणी तू आणि काय रडतो, सगळ्यांना रडवायचं तू आणि तू काय रडतोस. हा बाकी काय माणूस चांगलाय, पण चला काहीतरी खेळ ना, काहीतरी बोल ना, असं काय राहतोस तू एकदम शांत एकदम असा बोलून चालून राहायचा, कळलं काय. जर का तूच एफर्ट्स नाही घेतले तर आम्ही किती जरी तुझ्यासाठी लढलो तरी ते काहीच फायद्याचं नाही, कारण तू स्वतःसाठी उभा नाही राहत. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर म्हणजे ह्या दोघांची जोडी करण अर्जुनची, प्राजक्ता आणि करण. म्हणजे प्राजक्ताला जर कोण काय बोललं तर करण येतो आणि करणला कोण बोललं तर प्राजक्ता येते. दोघांचं ठरलेलं आहे बाबा, एकदम करण अर्जुन वाली जोडी आहे. मेरे करण अर्जुन आएंगे. बाकी तसं बघायला गेलं तर दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे, एकदम शिस्त आहे. म्हणजे असं मला वाटतंय, म्हणजे मी या 4 एपिसोडमध्ये बघितल्याच्या नंतर मला असं बाबा वाटतंय. बाकी तसा नसल काय माहिती नाही, पण कसं ते आता एवढे दिवस सोबत आहेत ना, मग थोडंसं होऊ शकतं. आणि ह्या करणचं बाबा ठरलेलं आहे, सकाळ झाली की सगळे बाबा उठून नाचतात. आणि ह्याचं बाबा एक ठरलेलं आहे, सकाळ झाली की मस्तपैकी हा आणि त्याचा स्विमिंग पूल, डायरेक्ट उडी मारून नाचणार स्विमिंग पूलमध्ये. मला असं वाटतं ना, तू एक काम कर, तू जर बाय चान्स जर बिग बॉस जिंकलास, तुला पैसा मिळाला, तर बाबा तू एक काम कर, तू तुझा सेपरेट स्विमिंग पूल घरात बांध. म्हणजे सकाळ झाल्या लगेच तू त्याच्यावर उडी मारशील आणि स्विमिंग पूल. इसके बाद बोलायचं झालं तर म्हणजे हा सागर सारखं ह्याचं मन पण आहे, सगळ्यांसोबत समान न्याय करतो, पण काय काय ठिकाणी जरा 19-20 आहे ह्याचं. बाकी चांगली कॅप्टनशिप वगैरे चांगली निभावला. पण मला एक कळलं नाही,
म्हणजे त्या बिग बॉसने कुठल्या तरी रूम मध्ये याला बोलवलं आणि तेव्हा वेड्यासारखा काय वागत होता, स्वतःसोबतच बडबडत होता. हो, मी असं काय करतोय, मी हे करतोय, हॅपनिंग व्हायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही. मी ते काय करतोय, काय काय झालंय, काय पागल बिगल झाला की काय. इसके बाद जो है वो विशाल, एक नंबरचा मास्टर माइंड माणूस. अरे देव माणूस, तुम्ही सिरियल बघितलाय तसला माणूस आहे हा. एकदम ना खुपिया आहे, खुपिया. मला असं वाटतं ना हाच ट्रॉफी घेऊन जाणार. एकदम मास्टर माइंड माणूस आहे हा. म्हणजे काय करतो माहिती आहे, सगळ्यांसोबत चांगलं वागतोय हा. सगळ्यांसोबत कळतंय तुम्हाला, सगळ्यांसोबत त्याचे चांगले संबंध. त्या अनुश्रीला पाठवतो, ह्यांच्याकडून खबर काढ, ह्याला पाठवतो त्यांच्याकडून खबर काढ. एकदम माणूस हा, एकदम देव माणूस आहे. हा, देव माणूस म्हणजे तसा देव माणूस नाही. देव माणूस माहिती आहे ना कसा आहे, एकदम आबंड आहे, आबंड. फक्त माझ्या तन्वी सोबत जरा हा बरोबर नाही करत. तू तिला रडवत जाऊ नको, आताच सांगतोय तिला. हा, काय गरज आहे तिला रडवायची. आता कुठला तरी गेम झाला, त्याच्यामध्ये तिला चावी मिळालेली, पण ह्या माणसाने काढून घेतली आणि ती बिचारी रडली. असं नको करत जाऊ यार. ती रडते, मला पण रडायला येतं. इथं कुठं, इथं दुखतं माझ्या मनाला. असं नको करत जाऊ तिच्यासोबत. बाकी तू चांगला खेळतोय, चांगला खेळत राहा. हा विशाल आहे ना, एवढा शहाणा बनतो ना, ह्याचा शहाणपण ना त्या राखी सावंतने उतरवला. चांगला गेम होता ससा कासवाचा. त्याच्यामध्ये जे कासव असतात त्यांनी ते गाजर लपवायचे असतात आणि ससा शोधायचा असतो सस्यांनी. तर हा ससा होता. मस्तपैकी ह्याला गाजर सापडला. आता मी काय म्हणतो, गाजर सापडल्याच्या नंतर ती जी लाईन होती त्याच्या मागे जाऊन उभं राहायचं. पण ह्याच्यामध्ये किती खास याला माणसाला, हा, त्या अनुश्रीला आणि रोशनला सापडलाय गाजर. ते मस्तपैकी दोघं लाईनीच्या आतमध्ये येऊन उभे राहिलेत. पण ह्या माणसाला खास, हा मस्तपैकी सगळ्यांची घरा घेतोय, मस्तपैकी सगळ्यांसोबत फिरतोय आणि जसा बजर वाजला तसा हा माणूस गपचूप लाईनीच्या आतमध्ये. आणि राकेश सावंतनी सांगितलं की बाबा अनुश्रीनी आणि रोशननी या दोघांनीच फक्त गाजर घेऊन आतमध्ये राहिले, बाकी हा बदर झाल्याच्या नंतर आतमध्ये आला. तर वाजला तेव्हा अनुश्री आणि रोशन हे दोघं आतमध्ये होते आणि विशाल बाहेर होता. बाकी ते जे आहेत, मी त्यांच्यावर काही बोललो नाही. ते आहेत म्हणजे त्यांना काय ट्रॉफी मिळाली नाही मिळाली काय संबंध देत नाही. म्हणजे त्यांना काय असून नसल्यासारखे आहेत. त्यातलाच एक तो आयुष, म्हणजे काय बाबा तुझं आयुष्यामध्ये काय ठरलेलं आहे की नाही. स्वतःच एकदम हार मानतो की बाबा नाही, मला तुम्ही कॅप्टन मला बघायचंय, मी डायरेक्ट हार मानतो बाबा. असं थोडी असतं. मी या क्षणी हे अनाऊन्स करतोय की मला आज कॅप्टन व्हायचं नाहीये आणि मला दुसरा कॅप्टन हवाय. बिग बॉस पण स्वतः बोलले त्याला की असं नको करत जाऊ बाबा, आम्ही म्हणजे बघायला बसलो बिग बॉस, ओके. आणि ह्यांनी डायरेक्ट हार मानली. अरे मग आम्ही बघायचं काय, असं काय करतो, खेळायला काय पैसे लागतात काय, माणसं आहेत स्वतःच हार मानतात. तू गप्रे बोलतोय ना, मी काय मध्ये मध्ये बोलतोय. ह्या दोघांचं काय बाबा मला तर काय माहितीच नाही. दोघं आपल्या धुंदीमध्ये आहेत. या दोघांना पण जिंकायचंय की नाही बाबा तेच समजत नाही. तर मी 4 एपिसोड बघितले बिग बॉसचे. मला असं वाटत नाही की ह्याच्यानंतर मी बघू शकतो, पण मी बघणार. मी माझ्या तन्वीसाठी बघणार. पण मी काय म्हणतो, तुम्ही खरं सांगतोय, जर म्हणजे मला एक जाणीव झाली बघताना ना, एवढी भांडणं आहे ना, त्यांचा प्रभाव माझ्या डोक्यावर पडलाय आणि मी जरा एकदम असा बावचळल्यासारखा झालो. मी पण एकदम भांडूसारखा, म्हणजे काय मला भांडण करूसं वाटलं. आता ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पण मी पण तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला असं वाटत असेल की बिग बॉस बघितल्याच्या नंतर माझ्यावर काहीतरी प्रभाव पडतोय आणि मी असं एकदम बावचळलो आणि करतोय, एकदम मला भांडूसं वाटतंय, तर तुम्ही बघू नका. तुम्हाला आता सांगून ठेवतोय, बघू नका. मला बघणं भाग्यच आहे ना, काय कारण मला शेवटीला व्हिडिओ टाकायचे आहेत, मला पोटा पाण्याचा जरा विचार करायचा आहे. पण तुम्हाला जर असं झालं तर तुम्ही बघू नका. हे माझा तुम्हाला संदेश आहे. जो काय मेसेज वगैरे तुम्हाला समजायचे ते समजा. बाकी आता मला पण आता बघू, आता जर तुमचा ह्या व्हिडिओबद्दल चांगला रिस्पॉन्स असला तर मी पुढे व्हिडिओ टाकेन. पण जर बघा काय ते मनावर घ्या, कारण मी आता दररोज नाही 2-3 दिवसांनी व्हिडिओ आपल्याला येत आहेत. तर तुम्ही मनावर घ्या. तुम्ही फक्त बघण्याचं काम करा, मी फक्त टाकायचं काम करेन. बाकी काय, मी बिग बॉस बघेन, मी माझ्या डोक्याचा बोचा बिचा करून घेईन, मला काय आता. पण तुम्ही नीट बघा. हां, तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता ह्याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही, कारण माझा डोका आऊट झालाय. तर ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि दादा काय चाल दादा काय, अरे बिग बॉसचा नवीन एपिसोड आलाय. बिग बॉसचा नवीन एपिसोड आलाय म्हणजे तन्वीला मी बघणार. तन्वी चल काय चल मी याला होतं. ह्या कोण आवरणार, कोण हे लाईट, या पडदा, या कॅमेरा फिमेरा, ह्या सगळा आवर. आला मोठा बिग बॉस बघतोय. लहान मुलांनी बिग बॉस बघायचा नाही, डोक्यावर प्रभाव पडतो. चल या कामा कर, चालो बिग बॉस बघायला. तन्वी दादा गेला आता मी तुमच्यासोबत बोलणार. तर कसं काय मंडळी, मजेत ना? ए शाण्या, कॅमेरा बंद कर आणि ताटा बोल त्यांना. अरे हा दादा हा बोलतो.
काय आता तुमच्यासोबत बोलायला भेटलेलं तर दादाने सगळं टाटा.